2003 पासून तुमच्या शेजारी शैलेश सरकडे बसलेले शैलेश सरकडे शिवसंग्राम पक्षाचं काम बघतात. विनायक मेटेंचे तरुण कार्यकर्ते आहेत शैलेश सरकडे विनायक मेटेंचा पराभव झाला. मुळात विनायक मेटे पराभूत होतील असं काही तुमच्या अनेक कार्यकर्त्यांना वाटत नव्हतं. ते स्वतः पराभूत झाले. भारती लवेकर निवडून आल्या, पण त्या भाजपच्या किंवा कमळाच्या चिन्हावर निवडून आलेल्या आहेत. आता आज तरी विनायक मेटे तिथे होते असं दिसतंय. मुळात विनायक मेटेंनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर केलं. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली, ते भाजपमध्ये गेले किंवा भाजपला पाठिंबा दिला. हे सगळं केलं आणि आता मात्र मंत्रिपद मिळत नाही. त्यामुळे काही नाराजी आहे का किंवा काय व्यूहरचना, काय चाललंय काय नक्की? हे बघा गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेस आदरणीय स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्याशी चर्चा करून आणि विनायकरावजी मेटे साहेब हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हे नेते होते. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून विधान परिषदेचे आमदार होते. पण कुठेतरी मराठा आरक्षणाच्या विषयावरती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही दिरंगाई करत होतं. लवकरात लवकर आरक्षण द्यावं यासाठी मेटे साहेबांनी गेल्या अनेक वर्षापासून लढा दिला होता. पण कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस किंवा आघाडी सरकार त्या विषयाला लवकरात लवकर ती मागणी पूर्ण करण्यासाठी जरा कचखाऊ भूमिका घेत होती. त्यामुळे मेटे साहेबांनी स्वतःच्या आमदारकीवरती पाणी सोडलं आणि या महायुतीमध्ये एक घटक पक्ष म्हणून सामील झाले. खऱ्या अर्थाने मेटे साहेबांची आमदारकी ही 2016-2017 पर्यंत चालणार होती. पण त्यांच्या आमदारकीचा आणि सत्तेचा त्यांनी विचार केला नाही. ज्यावेळेस त्यांनी आघाडी सरकार सोडलं त्यावेळेस ते सत्तारूढ पक्षात होते. पण त्यांनी हा विचार केला नाही की मी आघाडी सरकार सत्तारूढ पक्ष सोडून विरोधी पक्षात जाणार आहे. खऱ्या अर्थाने इकडे आल्यानंतर लोकसभा निवडणुका लागलेल्या होत्या. लोकसभेत शिवसंग्रामने एकही जागा लढवली नाही आणि काही नाही. त्यानंतर आलेल्या त्या विधानसभा निवडणुका, या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसंग्राम हा घटक पक्ष म्हणून निवडणूक लढणार होता आणि निवडणूक लढला सुद्धा. त्यामध्ये शिवसंग्राम या पक्षाच्या एक आमदार आदरणीय डॉक्टर भारतीजी लवेकर या वर्सोवा मतदारसंघातून निवडून आले. आणि खऱ्या अर्थाने तुम्ही असं म्हटले की शिवसंग्रामच्या प्रत्येक कार्यकर्त्याला 100% खात्री होती की विनायकरावजी मेटे साहेब यांचा बीडमध्ये नक्की विजय होईल. पण काही थोडाफार म्हणजे अल्पशा मतांनी मेटे साहेबांचा पराभव झाला. पण असं म्हणता येणार नाही की काही प्रमाणात घटक पक्ष नाराज असतील. आजच्या मंत्रिमंडळात प्रत्येक घटक पक्षाला असं वाटत होतं, नव्हे तर प्रत्येक घटक पक्षाच्या कार्यकर्त्याला असं वाटत होतं महाराष्ट्रभरातील की आपल्या नेत्याला आज मंत्रिमंडळात संधी मिळेल. पण कुठेतरी मुख्यमंत्र्यांच्या नेमकं मनात काय चाललंय आणि त्यांच्यावरती कुठलं काही दडपण आहे का किंवा कुठलं काही आहे का हे अजून कळत नाहीये. पण मुख्यमंत्र्यांनी आजच्या पत्रकार परिषदेत सुद्धा सांगितलं की घटक पक्षांची आम्ही काळजी घेऊ आणि